आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही सोडणार तुला। आई थांब। आई अगं काय करतेस तू हे? आई तिच्यामुळे काही घडलेलं नाहीये, उलट सावलीने वाचवलंय मला। आणि फक्त आता नाही तर या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा मी संकटात अडकलो नाही तेव्हा तेव्हा सावलीने वाचवलंय मला। काय? अगं खरंच आई, आपला गैरसमज झाला होता। आपल्याला असं वाटलं की अस्मी होती ती व्यक्ती जी मला वाचवत होती, पण ती अस्मी नव्हती आई, ती सावली होती। मला आश्चर्य नाही वाटत आहे तुझ्या वागण्याचं बोलण्याचं। मला आश्चर्य वाटत नाहीये, माझी खात्री पटली आहे। तुझ्या अखंड आयुष्यावर या पोरेनी ताबा घेतलाय। मी नाही सोडणार हिला। तुला विश्वास नाही बसणार ना? लाईट बंद कर। तुला त्रास होईल सारण। आई थांब, शांत हो। लाईट बंद कर। सारण पाहिलंच आई, लहानपणापासून ज्या अंधाराला मी घाबरायचो, आज त्या अंधाराची भीती नाही वाटत आहे मला। कारण सावली आहे माझ्यासोबत, जी माझी काळजी घेतीये। तिलोत्तम मेहेंदळे, काय म्हटलं तुम्ही? सावली सारंगची आयुष्य रेखा आहे आणि आता भाग्य रेखा आहे, आणि त्याचा पुरावा तुझ्या समोर आहे, नाही का? आता अजून एक सत्य आणि एक भविष्य सांगतो, तेवढं मात्र नीट ऐक। आता मी जे काही बोलतो ते तुला कडूच वाटतं, पण आता जे सांगणार आहे ना ते मधापेक्षाही गोड लागेल। ते म्हणजे सावलीमुळेच मेहेंदळे घरात पाळणा आणला। आता हा जो काही शुभ संकेत सांगितलेला आहे हा आरंभ समजू आपण, म्हणजे ट्रेलर समजा ना। सिनेमाची गोष्ट सांगू? जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोल, पटकन बोल आणि निघ इथून। जगन्नाथजी, आम्ही इथे एका शुभ कार्यासाठी जमलोय। अहो मी पण तुम्हाला शुभ गोष्टीच सांगायला आलेलो आहे, कळलं का? आता मला सांगा, मी आणि सावली इथे येण्याचं काय कारण आहे? आम्हाला इथे यावंसं का वाटलं, किंवा आम्ही इथे का आलो? त्यामागे काहीतरी कारण असणार ना? म्हणजे एखादं गूढ उकळणार असेल, कोणाचं तरी बिंग फुटणार असेल,